समालोचन कक्षाकडे आपला यशोचित मान सन्मान केला जाईल. तर मासा दरम्यान खऱ्या अर्थानं दुसऱ्या फेरीतील पहिला सामना इथे रंगला जातो. एका बाजूला पाहिलं गेलं तर पनवेल विभागातील आपण पोसुरी संघाला पाहतोय आणि त्यांच्या विरोधात मालवाडी या दोन संघादरम्यान हा पहिला सामना रंगला जाईल. दुसऱ्या फेरीतील सायकिंग एनला आपण पाहतोय अजय मालवाडी संघाकडून सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. अजय सायकिंग एनला गोलंदाजीसाठी सतीश. पहिला चेंडू अगदी शरीरापासून दूर ठेवला. इथून डाव्या बाहेरून जाणारा बॉल पंचांनी दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत. हा वाईट बॉल आहे खऱ्या अर्थानं वाईट बॉल. अर्थातच ही एकेरी धाव इथून धावपटलावरती जोडली जाईल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतो. मोठा फटका अजयच्या बॅट मधून हेलिकॉप्टर स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा रेषा पार. उत्तुंग असा ब्रँडेड हिट षटकार. म्हणावं लागेल एक धाव काही रोकत नाही. एक धाव सहजरितीने पूर्ण झाल्या. योगेश आणि अजय या दोन फलंदाजांच्या माध्यमातून ही एकेरी धाव इथून पूर्ण झाली. एकच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 7. हे समीकरण सध्याच्या घडीला आपण पाहतोय. मालवाडी 8 धावा माफी असावी. 8 धावा धावफलकापर्यंत पाहतोय मालवाडी संघाच्या. आतापर्यंत हे पहिलं षटक आहे. सतीश या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. पहिला चेंडू जिथून स्वेर फेकल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती षटकार लगावला. त्यानंतर ही एकेरी धाव इनफील्डच्या डोक्यावरून क्रिकेटचा मातक सौंदर्य क्लासिकल फटका. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. सीमा रेषा पार. योगेशच्या बॅट मधून आलाय एक्स्ट्रा कव्हरला हा षटकार. हाफ ट्रॅकर बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी इथून पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. पहिला चेंडू अगदी वरचढ ठरला होता योगेश. त्याच्यानंतर लगेच एक डॉट चेंडूची इथून सांगता झाल्या. त्याच्यानंतर लगेच कमबॅकिंग गोलंदाजी करताना पाहतोय सतीश या गोलंदाजाला पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत 14 धावा धावपटलावरती जोडल्या गेल्यात. मोठा फटका स्लॉट मध्ये होता. बॉलला पाठवलाय समालोचन कक्षाच्या दिशेनं. 1 बाउन्स बॉल फरार. या धावा मिळतील 4-4-4 चौकार. ओ टू डिझाय. संघासाठी अगदी पहिलं षटकार चौकारांच्या तशबाजी. हाफ ट्रॅकर बॉल इथून पाहिला तर डाव्या बाहेर खूप बाहेरून जाणारा बॉल होता. पंचांनी पाहिलं हेरलं जाणलं या बॉलला. इथून मात्र वाईट बॉल घोषित केलाय. एक अवंतर धाव. एकच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या. तब्बल पाहिलं गेलं तर 1900 आकड्यावरती धावफलक पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. इथून मात्र डॉट बॉलची झाली सांगता पहिल्या षटकाला संपुष्टात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचल्या तब्बल बिनबाद 19 आकड्यावरती. पहिलं षटक खऱ्या अर्थानं मालवाडी संघाच्या बाजूनं राहिलंय. चला सामना लगेच स्टार्ट करा. सतरक्षण लावा. पोसरी संघानं सतरक्षण लगेच लावा. गावदेवी 11 पोसरी संघाला आपण पाहतोय. चला सतरक्षण लावा लगेच. सतरक्षण लावून घ्या लगेच. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावा संख्या आपण पाहतोय बिनबाद 20 धावा, 19 धावा धावफलकावरती पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर अजयनं तो एक षटकार ठोकला होता. तदनंतर योगेशनं एक षटकार एक चौकार अगदी पाहिलं तर संघासाठी मोठमोठे फटके खेचताना पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रशांतला पाहतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी इथून प्रशांत या गोलंदाजाला प्राचारित केलंय. 3 ओव्हरची मॅच आणि या 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये कितपत धावसंख्या ठोकली जाईल हे पाहणं खूप गरजेचं असेल. मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय मंगेश जाधव. तदनंतर लेग पंचांच्या भूमिकेत जगदीश भोई हे 2 पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मंगेश जाधव मान फ्रॉम भानसोली. तदनंतर जगदीश भोई मान फ्रॉम जांभुलवाडी. पहिला चेंडू इथून खराब लाईन. बॉल चाललाय सीमारेषा पार. बोनसच्या या 5 धावा मिळतील. बॉल अगदी पाहिलं तर भीमर स्वरूपातला हा बॉल होता. अगदी पाहिलं तर एसटी रक्षकाला देखील हा बॉल समजला नाही. बॉल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर फरार झाला. 4 धावसंख्येसाठी चौकार. नो बॉल या 5 धावा. 1+4 अशा 5 धावा. 5 धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 24 आकड्यावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज अजयचा. अगदी प्रियची संधी होती. या बॉलवरती मोठा फटका येणं खूप गरजेचं होतं. प्रियची संधी असल्या कारणानं अगदी पाहिलं ना तर नक्कीच हा डॉट चेंडू इथून फेकी डिलेवर्ड केली. गोलंदाज प्रशांत या गोलंदाजाला निर्धाव चेंडूची इथून सांगता झाल्या. गोलंदाज तयार प्रशांत. हाफ ड्रॅगर बॉल कमी गतीनं टाकलेला होता. इथून मात्र डायरेक्ट हिट झाले. फलंदाज बाद. दरम्यान रोकत नाही. एक या धावसंख्येनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 1/25 धावा. धावफलकावरती पाहतोय गोलंदाज प्रशांत. या गोलंदाजाला पाहतोय इथून सुरेख फटका. खऱ्या अर्थानं असं वाटलं होतं की फाईन लेगला हा फटका अगदी बॉलला पोहोचू शकेल, परंतु त्या ठिकाणी
बॅटच्या टोईनला बॉल लागून अगदी मिड ऑफला मिडॉनच्या क्षेत्रामध्ये बॉलला थांबवला. अक्षरशः एकच धाव. जिथं 2 धावा होऊ शकल्या असत्या तिथं एकच धाव घेतली जाते. ज्ञानेश्वरनं थांबवलं अजयला. एकच धाव. एक या धावसंख्येनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 26 या आकड्यावरती आपण धाव फलक पाहतोय सध्याच्या घडीला मालवाडी संघाचं. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. प्रशांत या गोलंदाजाला पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून त्रिफल उद्ध्वस्त दांडी गोल. फलंदाज होईल बाद. ज्ञानेश्वरच्या पारीचा अंत. त्या 2 धावा घेणं खूप गरजेचं होतं. त्या 2 धावा घेतल्या असत्या खऱ्या अर्थानं अजयला ती स्ट्राईक मिळाली असती. या बॉलवरती काहीतरी घडलं असतं पण घडलंय काय. इथून मात्र दांडी झाले गोल. फलंदाज बाद. इथून लागणारा हा दुसरा धक्का ज्ञानेश्वरच्या स्वरूपात मालवाडी संघाला. शंकर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शंकरला आपण पाहतोय एक उंचपुरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. शंकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. प्रशांत या गोलंदाजानं शेवटचा चेंडू इथून निर्धाव फेकलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा 26 धावा. या षटकात अवघ्या पाहिलं गेलं तर 7 धावा खर्च केल्या प्रशांत या गोलंदाजानं. पहिल्या चेंडूवरती त्या 5 धावा आल्या होत्या. तदनंतर जवळपास 6 बॉलमध्ये फक्त त्यानं धावा खर्च केल्या. त्या 2 धावा सुरेख गोलंदाजी आपण पाहिले गेल्या प्रशांतची. गोलंदाजीसाठी तिसरं षटक अर्थात स्लॉगरचं शेवटचं षटक. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी हर्ष या गोलंदाजाला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. हर्ष या गोलंदाजाला प्राचारित केलंय. गोलंदाज तयार. हर्ष पहिला चेंडू इथून पाहिला फिंगर रोल करत असताना आपण पाहिलं गेलं हर्ष या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती. टप्पा पडल्यानंतर अगदी पाहिलं तर बाहेरचं वलन घेतलं. लेग कट गोलंदाजी इथून सातत्यानं करावे लागेल गोलंदाज हर्ष या गोलंदाजाला. बाजू स्ट्रायकिंग एंडला अजय सलामीला गेलेला फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. त्याच्या बॅटमधून मोठमोठ्या फटक्यांची गरज आहे. बादची अपील केली होती पंचांनी नाकारले. इथून लागोपाठचा बाग टू बाग इथून पाहिलं गेलं तर अजयला इथून थांबवण्यात यश आलंय. ते हर्ष या गोलंदाजाला लागोपाठचा दुसरा डॉट सुरेख गोलंदाजी होताना पाहतोय. गोलंदाज हर्ष या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं तर 2 षटकात अवघ्या 26 धावा होत्या. त्यानंतर धावसंख्येला इथून अक्षरशः थांबून ठेवलं. धाव घेण्याचा प्रयत्न होता फलंदाज शंकर या फलंदाजाच्या धावचेच्या स्वरूपात शंकर हा फलंदाज झालाय बाद. अजयनं खऱ्या अर्थानं स्ट्राईक सोडली देखील नाहीये. हा सस्त्यात विकेट अगदी सस्त्यात बाद झाला. शंकर पॅव्हिलियनचा रास्ता त्याला देखील पकडावा लागेल. इथून मात्र तिसरा धक्का लागला जातोय मालवाडी संघाला. शंकर याच्या स्वरूपात हा तिसरा धक्का. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. इथून फाईन लीगला क्षेत्ररक्षक होता पाठीमागे थर्ड मानला. ताना टिपले जेल फलंदाज होईल बाद.
अजयच्या पारीचा अंत. इथून चौथा बॉल वरती खऱ्या अर्थानं फलंदाजाला बाद केला जातोय. हलक्या हाताने अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता अजय पवार या फलंदाजाला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून फेकी थोडीशी खराब. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न चालवलाय. इथून मात्र जिथं एकेरी धाव होते तिथून मात्र 2 धावा झाल्यात पूर्ण. 2 धावा रनिंग बिडत विकेट म्हणावला गेली. या 2 धावा खऱ्या अर्थानं इथून डोल्या टेकत इथून चोरल्या जातात. 2 धावा. 2 धावेनं धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचल्या. पंचांचा निर्णय अंतिम राहील. इथून दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहिलं गेलं तर लगेच 2 धावा. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न चालवलाय आणि तिसरी धाव घेताना फलंदाज होईल बाद. तीस धावा. पहिल्या सत्राचा खेळ इथून समाप्त झालाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 30 धावा धावपटलावरती जोडल्या गेल्या. त्या मालवाडी संघानं येणारे 18 झेंडू आणि गरज असेल गावदेवी 11 पोसरी संघाला इथून गरज असेल ती 18 बॉल मध्ये 31 धावसंख्येची 31 धावा इथून कंपल्सरी करणं गरजेचं असेल ते पोसरी संघाला. चला सतरक्षण लावा लगेच. मालवाडी संघ सतरक्षण लगेच लावा.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. प्रशांत आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय सतीश या दोन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये इंटर इथून केले पोसरी संघाना. येणारे 18 चेंडू विजयासाठी 31 धावसंख्येची गरज आहे. या 31 धावसंख्येचं या 31 धावसंख्येचं छोटस माफक आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल झाल्या. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एला आपण पाहतोय सतीश, नो स्ट्रायकिंग एला प्रशांत. हलक्या हाताने इथून सॉफ्ट आणला, अगदी बॅटला स्पर्श होऊन बॉल चाललाय पाठीमागे. थड मांडला, बॉल पाठीमागे, बॉल फरार. पहिल्याच बॉल वरती आलाय. हा खऱ्या अर्थानं नशिबाचा चौकार. यानंतर होणारा सामना एका बाजूला कुंडेबहाल बी आणि त्यांच्या विरोधात भिंगार. या दोन संघातून जो संघ जिंकेल त्या संघाला इथून पुढच्या फेरीत प्रवेश दिला जाईल, बाय दिली जाईल. चला, भिंगार संघाचा कर्णधार आणि कोंडेबहाल बी संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या लगेच समालोचन कक्षाकडे. एकेरी धाव जातो मासा दरम्यान ही एकेरी धाव एकेरीच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. पहिल्या षटक गोलंदाज योगेश या गोलंदाजाला पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती योगेश. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती एकेरी धाव. तदनंतर हा डॉट चेंडू सूर्य गोलंदाजी योगेश या गोलंदाजाच्या माध्यमातून 31 धावा खऱ्या अर्थानं रोखायच्या आहेत त्या मालवाडी संघाला. 31 धावा खऱ्या अर्थानं ठोकायच्या आहेत त्या गावदेव 11 पोसरी संघाला. गोलंदाज तयार योगेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. टप्पा पडल्यानंतर जमिनी लगतचा हा बॉल होता. अगदी डिलिव्हर झाल्यानंतर पडल्यानंतर अगदी जमिनी लगत अगदी जमिनीचा जवळूनच जाणारा हा बॉल होता. अगदी स्थिरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाज योगेश या गोलंदाजाला पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटला अगदी स्पर्श होऊन थडमानच्या दिशेनं बॉलला थांबवलं. शंकर होता त्या ठिकाणी सतरक्षक. ही एकच धाव. एकच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 6 या आकड्यावरती. 6 धावा धाव फलकावरती पाहतोय. भिंगार संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. कोंडेबहाल बी संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या लगेच. हाफ ट्रॅकर बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल मिड विकेटला मार्गस्थ झालाय. बॉल फरार. या रन्स मिळतील 4. खऱ्या अर्थानं सतीशच्या बॅट मधून आलाय. 1 बाउन्स चौकार.
घडीला आपण पाहतोय टीम गावदेव 11 पोसरी संघाची टॉस जिंकलाय तो कुंडेबहाल संघानं. निर्णय कळवा लगेच. जातो मासा दरम्यान खऱ्या अडचण इथून पाहिलं गेलं तर सतीशच्या बॅटमधून माफी असावी प्रशांतच्या बॅटमधून हा चौकार. चौकार आलाय पहिल्याच बॉल वरती. मोठा फटका बॉलला पाठवलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी बनेल दर्शक बॉलला अगदी पाहतच राहिला. बॉलला पाठवलं लॉंग ऑफ सीमारेषा पार. प्रशांतचा हा तडाखा आलाय हा बिग 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 षटकार. या फलंदाजाचा अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. सरळ बॉल चाललाय तो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव झेंडू आलाय. येणारे 9 झेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज अजय लोबा फुलटॉस होता. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आधीच मनसुबा बनवला होता. इथून मात्र एक धाव झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न चालवला होता प्रशांतनं थांबवलं अक्षरशः. इथून एक धाव. इथून तिसऱ्या पंचांना रेफर केले. नो बॉल बीमर चेक करायचे. तिसऱ्या पंचांना इथून रेफर केलंय. तिसरा पंचांचा निर्णय नो बॉल. नो बॉल. इथून रिव्ह्यू सक्सेस ठरलाय. नो बॉल 1+1 अशा मिळतील या 2 धावा. 2 धावा मिळतील या 1+1. धावा संख्या 22. येणारे 9 चेंडू विजयासाठी 8 धावसंख्येची गरज. चला सामना स्टार्ट करा. 22 धावा 31 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. माफी असावी 9 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 31 चा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 22 धावा धावपटलावरती जोडल्या गेल्या त्या पोसरी संघाच्या. हाफ ट्रॅकर बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. झेलची शक्यता होती. झेल झाले जमिनीला दान. इथून पाहिलं गेलं तर एकच धाव. प्रीती संधी होती खऱ्या अर्थानं. जरी झेल पकडली असती तरी बाद दिला नसता. एक धाव. सतीशचा हा फटका होता खऱ्या अर्थानं मिड ऑफला थांबवलं. अक्षरशः बॉलाला थांबवलं. त्याच्यानंतर एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 23 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत पाहतोय त्या गावदेवी 11 पोसरी संघाच्या. गोलंदाज तयार अजय पवार.
हाफ ट्रॅकर बॉल हुक केलाय बॉल पाठीमागे सीमारेषा पार आलाय हा खऱ्या अर्थानं स्कोप शॉटचा चौकार. सोपला शॉट आपण पाहिला खऱ्या अर्थानं प्रशांतच्या बॅटमधून पाठीमागे तो सोपला. 4 धावा मिळाल्या. त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या अंकावरती. धावफलक आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना अजय पवार या गोलंदाजाचा खऱ्या अर्थानं इथून पुरेपूर समाचार घेतला जातोय. प्रशांत या फलंदाजांना ठोकलेला तो चौकार. त्यानंतर धावसंख्या 27. रिवर्सचा प्रयत्न केला होता. अगदी दुधारी तलवारीतून चालवले होते प्रशांत या फलंदाजानं. बाठाने बॉलचा संपर्क देखील झाला नाही. बॉल सरळ चाललाय तो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव झेंडू आलाय. डॉटची सांगता झाली आहे. षटक क्रमांक संपुष्टात आलाय. 2 षटकांचा खेळ इथून संपला जातोय. दरम्यान पाहिलं गेलं तर या षटकात तब्बल 7 चेंडू हाताळले आहेत गोलंदाज अजयनं. त्यातून एक नो बॉल असं पकडलेत. तर दरम्यान 6 चेंडूचे डिलिव्हर जाणं केली. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 27 धावा. येणारे 6 चेंडू इथून गरज आहे विजयासाठी. तब्बल धावा करायच्या आहेत. अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. कोणावरती आता जिम्मेदारी आहे, कोणावरती जबाबदारी सोपवणार स्वतः अजय पवार. त्यानं चेंडू हातात घेतलाय. कोण शेवटचं षटक हाताळणार. अजय वाघमारेला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 6 बॉल गरज आहे फक्त 4 धावसंख्येची. या 4 धावा डिफेंड करणार का अजय वाघमारे या गोलंदाजाला पाहतोय. गोलंदाजीसाठी स्ट्रायकिंगला सतीश, नो स्ट्रायकिंगला प्रशांत. ही सलामीची जोडी होती. त्या जोडीनं खऱ्या अर्थानं मोठा खेळ केला आतापर्यंत. फक्त गरज आहे आता 4 धावसंख्येची. एखादा मोठा फटका आला तर लवकर मॅच फिनिश होऊ शकते. परंतु अजय वाघमारेला विसरून कसं चालेल या मॅचमध्ये. हाही देखील एक वेगवान गोलंदाज आहे. पहिला चेंडू भन्नाट वेगानं हाताळलाय. पहिला चेंडू आलाय डॉट. मी म्हटलंय अगदी वेगवान गोलंदाजी त्याची आहे. अजय वाघमारेला विसरून कसं चालेल. पहिला चेंडू त्यानं हाताळलाय. पहिला चेंडू आलाय डॉट. बाहेरून आवाज द्यायचा नाहीये. पहिला चेंडू आलाय डॉट. त्यानंतर पुन्हा तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इनफील्ड कडे अगदी एक्स्ट्रा कव्हर कडे बॉल ट्रॅव्हल झाला. एकदा पूर्ण. एकच धाव. संघर्ष चालू आहे. या धावा रोखायच्या अजय वाघमारेला. एक धाव एकच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 28 या आकड्यावरती. 28 धावा धाव फलकावरती पाहतोय. अजून 3 धावसंख्येची इथून गरज आहे विजयासाठी. ती पोसरी संघाला. अजून पोसरी संघ खऱ्या अर्थानं 3 धावा करायच्या आहेत विजयासाठी. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअरल. एक ग्लासात रक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण. एकच धाव. एकच धाव. खऱ्या अर्थानं 1-1 धावे संख्येसाठी हा संघर्ष चालू आहे. हा खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये गावदेवी 11 पोसरी संघाला पाहतोय बॅटिंग करत असताना. 17 क्षणासाठी मालवाडी संघाला पाहतोय. काय घडणार. 3 बॉल 2 ची गरज. ब्लॉक रिजन मध्ये क्रिकेटचा ब्रह्मास्त्र हाताला. इथून बॉल इथून फरार. हा विजयी चौकार. सामना जिंकलाय तो गावदेवी 11 पोसरी संघानं. आणि पराभवाला सामोरं जावं लागलं ते मालवाडी संघाला. हार्ड लक टीम मालवाडी. बेस्ट ऑफ लक टीम गावदेवी 11 पोसरी. दोन्ही संघानं शेवटच्या क्षणापर्यंत चांगला खेळ केला. दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन. पुरस्कार दिला जाईल प्रशांत या खेळाडूला. चला प्रशांत
आपण या लगेच समालोचन कक्षाकडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी